मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं महाविकास आघाडीचे उमेदवार अमित अशोक भांगरे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं जी काही पक्षाने या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे त्या पत्रकार परिषदेला सर्व पत्रकार या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल सर्व पत्रकार बांधवांचं या ठिकाणी प्रथम हार्दिक स्वागत करतो, अभिनंदन करतो। आज या ठिकाणी 6 नोव्हेंबरपासून महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्तानं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आजपासून स्वतंत्ररित्या 6 नोव्हेंबरपासून 15 नोव्हेंबरपर्यंत शेतकरी, कामगार, श्रमिकांचं मतदार जागृती अभियान संपूर्ण अकोले मतदारसंघामध्ये राबवणार आहे। आज या ठिकाणाहून पत्रकार परिषद संपल्यानंतर चिंचाणे या गावामधून 11 साडे11 वाजता त्या ठिकाणाहून सुरुवात होईल आणि त्यानंतर 16 तारखेपर्यंत गावागावामध्ये ज्या ठिकाणी रात्र होईल त्याच ठिकाणी आमचे 100-200 कार्यकर्त्यांचे लालबावट्याचे पाडाव त्या ठिकाणी पडतील। आम्ही गावागावामध्ये जाऊ आणि गावागावामध्ये शेतकऱ्यांचे आदिवासी भागामध्ये हिरड्याचा प्रश्न आहे, त्या ठिकाणी रोजगाराचा प्रश्न आहे। मुळासारख्या पट्ट्यामध्ये त्या ठिकाणी मुळेच्या पाण्याचं फेरवाटप झालं पाहिजे हा प्रश्न आहे। आढाळा 12 झाली पाहिजे, आढाळा भागामध्ये ते प्रश्न आहेत। इतरही काही श्रमिकांचे प्रश्न आहेत। गेले 3 महिने आमच्या निराधारांना पेन्शन मिळालेले नाही, असे अनेक प्रश्न गावागावामध्ये त्या ठिकाणी आहेत। त्याच्यावर आम्ही चर्चा करणार आहोत आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे काही उमेदवार या ठिकाणी अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही दिलेले आहेत त्यांना मतदान का करावं, कशासाठी करावं हे मतदारांना त्या ठिकाणी आम्ही जागरूकपणे त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये जागृती तयार करून सांगणार आहोत। दुसरीकडे महायुतीच्या नेतृत्वाखाली गावागावामध्ये जातीच्या आणि धर्माच्या नावावर, पंथाच्या नावावर जे काही विष कालवलं जातंय, जाती जातीमध्ये जे काही भिंती पाडण्याचा प्रयत्न केला जातोय ते विष एका बाजूला काढण्याचं काम मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या महाविकास आघाडीच्या या 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून करणार आहे। कारण जातीवर आणि धर्मावर कोणत्याही प्रकारचं माणसाचा विकास होत नाही हे सर्वसामान्य शेतकऱ्यांना, कामगारांना, श्रमिकांना आम्ही त्या ठिकाणी समजून देणार आहोत। आजही रस्ते वगैरे झालं असं कुणीतरी म्हणत असेल, परंतु आमच्या पोटाची भूक थांबलेली नाही, आमची तहान भागलेली नाही। आज शेंडीसारख्या पट्ट्यामध्ये जर गेलं तर त्या ठिकाणी धरणं आमच्या तालुक्यात असताना सुद्धा त्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये आमच्या आदिवासी बांधवांना पिण्यासाठी पाणी राहत नाही। असे अनेक प्रश्न या ठिकाणी तालुक्यामध्ये आहे। त्या सगळ्यांवर आम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने योग्य रीतीने चर्चा करू आणि महाविकास आघाडीला जास्तीत जास्त मतदान करावं हे आव्हान आम्ही मतदारांना करणार आहोत। अकोले विधानसभा मतदारसंघात जो काही प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे त्यामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची जी काही भूमिका आहे ही भूमिका जनतेपर्यंत घेऊन जाण्यासाठी खऱ्या अर्थानं आज ही पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे। पहिल्यांदा जे काही पत्रकार भाऊ या ठिकाणी आलेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी आम्ही जाहीर स्वागत करतो, अभिनंदन करतो। कष्टकऱ्यांची जी काही लढाई आहे, एका अर्थाने रस्त्यावरची लढाई सातत्याने आम्हाला लढावीच लागते, पण ही लढाई जर आमची थोडी कमी करायची असेल तर जे काही विधानसभेत आमचे प्रतिनिधी गेले पाहिजे आणि यासाठी खऱ्या अर्थाने ही भूमिका आज स्पष्ट करणं गरजेचं आहे। आत्तापर्यंत जे काही आम्ही रस्त्यावरती संघर्ष केलेत, रस्त्याचा असो, लाईटचा असो, पाण्याचा असो, रोजगाराचा असो, सगळ्यात महत्त्वाचा जंगल जमिनीचा असो, हे सगळे प्रश्न घेऊन पुन्हा एकदा आम्हाला त्या जनतेपर्यंत जायचंय आणि हे प्रश्न आपल्याला कायमस्वरूपी सोडवण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने जेपर्यंत आत्तापर्यंत जे काही रस्त्यावरती संघर्ष केलेला आहे हा संघर्ष आपल्याला कमी करण्यासाठी म्हणून आपला प्रतिनिधी विधानसभेत पाठवायचा आहे। आणि आता मागच्या जे काही विधानसभेचं आपण पाहिलं 2019ला ह्याच अपेक्षेने आम्ही एक काहीतरी तालुक्यात परिवर्तन केलं होतं, पण आम्हाला त्या पद्धतीनं यश आलं नाही आणि म्हणून यावेळेस एक वेगळा उमेदवार, काही कवीने विचाराचा उमेदवार जो या सगळ्या प्रश्नांना विधानसभेत मांडेल, चळवळ त्या ठिकाणी मजबूत होईल अशा पद्धतीचं ते आहे। खऱ्या अर्थानं ज्या ग्रामीण भागाचा जर विचार केला तर आज अत्यंत बिकट परिस्थिती ग्रामीण भागामध्ये आहे। आताच आमचे सहकारी सदाभाऊंनी सांगितल्याप्रमाणे हिरडा असेल, भात असेल, याला जो काही भाव मिळायला पाहिजे तो मिळत नाही।
शासन सांगते की एका बाजूला आम्ही विकास केला, आत्ताची परिस्थिती जर पाहिली तर विकास सोडूनच द्या, पण त्या आदिवासी भागामध्ये जगणं मुश्किल झालेलं आहे। सुरुवातीला अभयारण्य केलं, आमच्या पाचवीला ते पुजलं, तिथं आम्हाला उद्ध्वस्त केलं आणि ते कमी होतं की काय, म्हणून आता इको सेन्सिटिव्ह झोन आमच्या पदरी बांधतायत। म्हणजे आता जी काही अमित भांगरेंवरती केस लावलेली आहे, त्या केसचा निकाल जर आमच्या विरोधात गेला तर मला वाटतं आमचा संपूर्ण आदिवासी त्या ठिकाणी उद्ध्वस्त होणार आहे। अत्यंत लाजिरवाणी अशी ही गोष्ट आहे आणि ही गोष्ट आज पुढे जाते। तुमचं राजकारण राजकारणाच्या जागेवर राहू द्या, पण आम्हाला तरी जगू द्या हे म्हणण्याची वेळ आज आलेली। अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे आणि म्हणून या सगळ्या प्रचाराच्या निमित्तानं आम्हाला आमच्या ह्या कष्टकऱ्यांपर्यंत जायचंय, त्यांना हे समजून सांगायचंय की आपला कोण परका कोण हेच आज ओळखण्याची वेळ आलेली आणि आज ते जर नाही केलं तर या तालुक्यातच काय आम्हाला जगणंच मुश्किल होणार आहे। आणि म्हणून हे सगळं रोजीरोटीचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, हे तर आहेतच, पण आज राहण्याचाच मुख्य जो काही इथला निवास आहे तोच संपणार आहे। आणि त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने याच्या अगोदर पण कोतुळवासियांचं विशेष आभार मी व्यक्त करील की त्यांनी आम्हाला पत्रक छापून दिले होते। आम्ही याच्या अगोदर पण हे इको सेन्सिटिव्ह झोनचा जो काही आहे त्याचा त्या ठिकाणी प्रचार केलेला होता, त्याच्यात ज्या काही तरतुदी आहेत त्या समजून सांगितल्या होत्या। आता पुन्हा एकदा त्याची उजळणी करण्याची वेळ आलेली आहे आणि यावेळेस ती उजळणी आम्ही नक्की करू आणि चांगला उमेदवार जो सातत्याने या चळवळीसाठी आम्हाला साथ करेल असा उमेदवार निवडून देण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष कटिबद्ध राहील। आणि महाविकास आघाडीच्या वतीनं जो काही उमेदवार दिलेला आहे अमित भांगरे यांना आम्ही संपूर्ण सहकार्य तन मन धनाने करू एवढं या ठिकाणी सांगतो, थांबतो। इन्क्लाब जिंदाबाद, लाल सलाम। सर्वप्रथम लाल सलाम। खरं तर महाविकास आघाडीची रणधुमाळी आपण सर्वजण बघत आहोत, तर आम्ही जो निर्णय घेतला महाविकास आघाडी बरोबर जाण्याचा, तर याच्या मागे पण खूप कारण आहेत। ज्याप्रमाणे राज्यामध्ये महायुतीचं सरकार जे आहे ते लोकशाही संपवण्याचं काम आणि संविधान संपवण्याचं काम करत आहे, तर त्याच्या विरुद्ध आम्ही जे संविधान वाचवतील, जे लोकशाही वाचवतील अशांबरोबर जाण्याचा निर्णय घेतलाय। खरं तर आमचा मेन प्रश्न जो आहे शेतकरी असेल, कामगार असेल, कष्टकरी असेल, त्याचबरोबर असंघटित क्षेत्रातील अंगणवाडी असेल, आशा असेल आणि बांधकामगार, डाटा ऑपरेटर या सर्वांचे कामं आम्ही रस्त्यावरची लढाई करत असताना जे काही मानधन मिळतंय त्याच्यामध्ये वाढ कशी होईल नेहमी ह्या प्रयत्नात असतोय। तर भाजपचे जे कार्यकर्ते असतील किंवा भाजपचे जे सरकार आहे केंद्रात आहे राज्यात आहे यांनी आम्हाला वेळोवेळी कधीही त्यांनी जसं मानधन मागितलंय त्याप्रमाणे कधीही दिलेलं नाही, म्हणून आम्ही महाविकास आघाडी बरोबर जातोय। आमचे प्रश्न त्यांनी सोडवावेत आणि आम्ही त्यांच्या बरोबर आहोत। थांबते। इन्कलाब जिंदाबाद। आज 6 तारीख आज यापूर्वी अकोल्यामध्ये जो फॉर्म भरण्याचा मेळावा झाला आणि त्या मेळाव्यामध्ये आमच्या कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं पाठिंबा देण्यात आला। आम्ही विचारांशी लढतोय आणि विचार घेऊन जनतेमध्ये जातोय। आम्ही कोणत्याही प्रकारची एखाद्या व्यक्तीवर टीका करत नाही, परंतु आम्ही जे काम करतोय ते प्रामाणिकपणे समाजासमोर माध्यमासमोर मांडतोय। आणि म्हणूनच मागच्या वेळेला सुद्धा आम्ही विचार म्हणून काही लोकांना पाठिंबा दिला होता आणि आज त्यांना पाठिंबा दिला नाही, तर आज त्यांच्या मनात कुठेतरी दुखतंय। परंतु आजही आम्ही नामदेवने मांडला इको सेन्सिटिव्ह झोनचा मुद्दा आहे, तो फार प्रखरपणे आमच्या भागातून जनतेला जागृत करून पुढं जावं लागेल। आणि त्यासाठी आमची ही विचाराची लढाई आम्ही निश्चितपणे सर्वजण एका ताकदीनं पुढे घेऊन जाऊ, एवढंच बोलतो आणि थांबतो। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयामध्ये सर्व पत्रकारांचं आणि ही पत्रकार परिषद लाईव्ह पाहणाऱ्या सर्व मतदारांचं, बंधूंचं आणि भगिनींचं मी स्वागत करतो, अभिनंदन करतो। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने गेली 24 वर्ष या तालुक्यात सर्व श्रमिकांचे प्रश्न अत्यंत चिकाटीनं लावून धरले।
प्रचंड संघर्ष केले आणि केवळ अकोल्यातच नव्हे तर संबंध महाराष्ट्रभर आणि देशभर अकोल्याची आणि अकोल्याच्या मातीची ओळख होईल अशा प्रकारचं काम अकोल्याच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं केलेलं आहे। भारतीय कम्युनिस्ट पक्ष जे आमचे मित्र पक्ष आहे त्यांनी यापूर्वी या मातीमध्ये प्रदीर्घ असं काम केलेलं आहे आणि त्यामुळे अकोले तालुक्याची भूमी ही एक प्रकारे डाव्या पक्षांची किंवा डाव्या विचारांची भूमी आहे असं नावलौकिक ह्या भूमीला प्राप्त झालेलं आहे। या अशा प्रकारच्या विचारांची पाठिंबा आज आम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि डाव्या पक्षांच्या वतीने महाविकास आघाडीला दिलेला आहे। महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली एक अभियान सुरू करण्यात येत आहे जे आज 11 वाजल्यापासून सुरू होईल आणि ते 15 तारखेपर्यंत चालेल। साधारणपणाने 200 कार्यकर्त्यांची टीम संबंध आदिवासी भागामध्ये आणि त्यानंतर बिगर आदिवासी भागामध्ये मुक्कामी राहील आणि 24 तास राऊंड द क्लॉक जे सगळं करावं लागेल ते ह्या निवडणुकीमध्ये धर्मनिरपेक्ष पक्षांचा, आदिवासींचं हितरक्षण करणारा आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांचं आणि असंघटित कामगारांचं हितरक्षण करणारा जो विचार आहे त्या विचाराच्या बाजूने ही निवडणूक कशा प्रकारे जाईल यासाठी हा संबंध लाल वादळाचा जो अभियान आहे ते अभियान काम करणार आहे। काल महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या अगोदरच्या चाचण्यांचे निकाल आले, त्याच्यामध्ये बहुतांशी चाचण्यांनी महाविकास आघाडीचा विजय होतोय आणि येतं सरकार हे महाविकास आघाडीचं असेल, मित्रपक्षांचा असेल असा कौल दिलेला आहे। या तालुक्यात जो काही विकास झाला त्याचं मुख्य कारण हे आहे की वेळोवेळी जे सरकार होतं त्या सरकारी पक्षाचा जर आमदार असेल तर निधी आणणं आणि वेगवेगळ्या प्रकारची विकास कामं करणं सहज शक्य होतं अशा प्रकारचा अनुभव आपल्याला आलेला आहे। डॉक्टर किरण लहामटे यांनी जो काही थोडाफार निधी आणला त्याचं मुख्य कारण सुद्धा अजित पवारांच्या माध्यमातून ते सत्तेवर होते हेच ते कारण आहे। आता जर महाविकास आघाडीचं सरकार पुढील 5 वर्षामध्ये सत्तेवर जर येणार असेल आणि ते येऊ घातलेलं आहे तर स्वाभाविकरित्या निधीचं वाटप करण्याच्या बाबत सुद्धा मुख्यतः महाविकास आघाडीचा जर आमदार असेल तर तो निधी महाराष्ट्राच्या पातळीवर अकोल्यामध्ये आणणं सोपं जाणार आहे आणि म्हणून महाविकास आघाडीचं सरकार तर अकोल्यामध्ये महाविकास आघाडीचाच आमदार अशा प्रकारचं सूत्र हे आपल्याला अकोल्यात स्वीकारावं लागणार आहे। आमच्या मित्रपक्षांनी मध्यंतरीच्या काळामध्ये ही निवडणूक ते सुरुवातीला म्हणत होते की त्यांना विकासाच्या मुद्द्यावर करायची आहे, परंतु जो विकास ते दाखवतायत तो विकास प्रत्यक्षामध्ये केवळ काही मोजक्या रस्त्यांपुरता सीमित राहिलेला आहे। कोल्हार-घुटीचा जो रस्ता आहे ते सांगतायत की हा रस्ता आणि एसटी स्टँडच्या बाबत केलेलं नूतनीकरण आणि बाजारतळ हे ते आयकॉन म्हणून दाखवतायत आणि हे आम्ही केलं म्हणजे तालुक्याचा विकास केला असं दाखवण्याचा ते प्रयत्न करतायत, परंतु वस्तुस्थिती फार वेगळी आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कोल्हार-घुटीचा जो रस्ता आहे त्या रस्त्याची मंजुरी ही महाविकास आघाडीचं जे सरकार होतं त्यापूर्वी ती झालेली मंजुरी आहे आणि मुख्यतः महाविकास आघाडीचं सरकार ज्यावेळी होतं त्याच वेळी कोल्हार-घुटी रस्त्याचं काम झालं ही वस्तुस्थिती लपवण्याचा प्रयत्न डॉक्टर आमदार किरण लहामटे करताना आपल्याला दिसतायत। त्याचबरोबर पिंपरकण्याच्या रस्त्याचं व्हिडिओ शूटिंग करून सर्व आदिवासी भागात ते दाखवतायत, मात्र पिंपरकण्याचा सुद्धा जो पूल आहे त्याची मुख्य मंजुरी ही मागच्या सरकारने दिलेली आहे, त्यावेळचं ते डिझाईन आहे, त्यावेळची निधीची अलॉटमेंट आहे आणि महाविकास आघाडीने कोविडच्या काळात सुद्धा मोठ्या प्रमाणात निधी हा महाविकास आघाडीच्या माध्यमातून हा पिंपरकणे पुलाला दिलेला आपल्याला दिसतो आहे। बाजारतळ असेल किंवा रुग्णालयाच्या बद्दलच्या मंजुऱ्या असतील किंवा अगदी MIDCच्या बद्दलच्या मंजुऱ्या असतील, या ज्या सगळ्या फाईल्स आहेत त्या कोणत्या काळात जर पुढे गेल्या असतील तर त्या महाविकास आघाडीच्या काळात पुढे गेलेल्या आपल्याला दिसत आहेत। त्यामुळे जो दावा करतायत की हे विकास पुरुष आहे हे काही खरं नाही, ही वस्तुस्थिती आहे। दुसऱ्या बाजूला हे 2-4 कामं आपल्याला दिसतात, मात्र आदिवासी भागामध्ये आजही वाड्या वस्त्यांवर रस्ते पोहोचलेले नाही आहेत, आश्रमशाळांची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे, अंगणवाडीच्या इमारती गळक्या आहेत, तेथे मुलांना बसायला जागा नाही आहेत, त्यामुळे एकंदरीतच पिण्याच्या पाण्याची सोय नाही, वीज पोहोचलेली नाही, रस्ते झालेले नाहीत,
एकंदरीत आदिवासी भागात विकासाच्या प्रश्नावर ज्यावेळी बोललं जातं त्यावेळी काही लोक प्रभावित होतात, परंतु उर्वरित अकोले तालुका त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात संताप तयार होतो आणि कुठे आहे विकास असा प्रश्न अकोले तालुक्यातील ग्रामीण जनता विचारते। गावागावामध्ये ज्यावेळी डॉक्टर किरण लहामटे जातात त्यावेळी सभांमध्ये उठून आमच्या रस्त्यांचं काय झालं, आमचा नारळ फुटला, आमचा भलक लागला, मात्र आमचा रस्ता का सुरू झाला नाही, अशा प्रकारच्या तीव्र प्रतिक्रिया ग्रामीण भागामधून उमटतात आणि त्यामुळे हे सगळं चित्र पालटतंय। विकासाचा जो काही बागुलबा ते उभा करतायत त्याच्यावर आपण जिंकणार नाही हे पक्क झाल्यानंतर त्यांनी ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरून धर्माच्या मुद्द्यावर नेण्याचा प्रयत्न केला। अत्यंत चुकीच्या अशा प्रकारचा अर्थ एका शब्दाचा लावण्यात आला आणि मग विकासाच्या मुद्द्यावर आपण ग्रामीण भागामध्ये आदिवासी भागामध्ये नापास होतोय हे लक्षात आल्यानंतर निवडणूक सबंधपणाने धर्मावर आणि जातीवर नेण्याचा प्रयत्न ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर डॉक्टर किरण लहामटेने केलेला आहे। आज आम्ही जे अभियान सुरू करतोय त्या अभियानाचा आत्माच हा आहे की त्यांना ही निवडणूक जाती आणि धर्मावर न्यायची आहे, त्यांना ही निवडणूक नॉन इश्यूजवर न्यायची आहे। आपण विकासाचा जो मुद्दा मांडतोय तो नापास झालेला आहे हे लक्षात आल्यानंतर भावनेवर त्यांना निवडणूक न्यायची आहे। आजच्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून ज्या अभियानाची आम्ही घोषणा करतोय त्या अभियानाचा मुख्य उद्देश ही निवडणूक आम्हाला शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर न्यायची आहे। आम्हाला त्यांना जाब विचारायचा आहे की मोठ्या प्रमाणात सोयाबीन उत्पादक पट्टा ह्या अकोल्यामध्ये आहे। सोयाबीनचे भाव 11,000वर गेलेले होते, ते आज आपण पाहतोय 3,500-4 हजारावर खाली आलेले आहेत। लाडक्या बहिणीला 1,500 रुपये तुम्ही द्यायचे, मात्र एका क्विंटलमध्ये 400 ते 500, 700 ते 800 रुपये प्रति क्विंटल सोयाबीनच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आणि लाडक्या बहिणीचा खिसा कापायचा। दुसऱ्या बाजूला दूध उत्पादक पट्टा ह्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे। दुधाचं मोठं आंदोलन आम्ही दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती आणि किसान सभेनं राज्यभर केलं। आमच्या दुधाचे भाव 34 रुपयावर गेलेले असताना आज आम्हाला 24 रुपयाचा दुधाचा भाव द्यायचा, प्रति लिटर 10 रुपये दररोज शेतकऱ्यांचा खिसा कापायचा। माय माऊल्या शेतामध्ये आणि गोठ्यामध्ये राबतात, त्यांच्या गाईच्या दुधाला प्रति लिटर 10 रुपये तोट्यात घालायचे, वर्षभर कमी भाव द्यायचा आणि मग नालूल चांगल करण्यासाठी 1,500 रुपये त्या माऊलीच्या खिशामध्ये आणि अकाउंटमध्ये टाकायचे। तिसऱ्या बाजूला ज्यावेळी टोमॅटो आमचे प्रचंड स्वस्त झालेले होते, त्याला भाव मिळत नव्हता, त्यावेळी आम्ही आमचे सगळे टोमॅटो रस्त्याच्या कडेला फेकून देत होतो। त्यावेळी शेतकऱ्यांना टोमॅटोसाठी मदत करायची नाही आणि मात्र टोमॅटोला जादा भाव मिळायला लागला की नेपाळवरून टोमॅटो आयात करायचे आणि टोमॅटो उत्पादकांना खड्ड्यात घालायचं, त्यांची लूट करायची आणि निवडणुका आल्यानंतर म्हणायचं की हे घ्या 1,500 रुपये, आम्हाला मतदान करा। हे सगळं शेतकऱ्यांना कळतं। त्यामुळे ह्या सगळ्या अभियानामध्ये दूध उत्पादकांच्या गोठ्यापर्यंत आम्ही जाणार आहोत। हे 200 कार्यकर्ते या सगळ्या अभियानामध्ये सोयाबीन उत्पादकांच्या आम्ही दारादारापर्यंत जाणार आहोत। त्या सगळ्या अभियानामध्ये टोमॅटो उत्पादकांच्या दारादारामध्ये जाणार आहोत आणि धर्म आणि जातीच्या आधारावर त्याला तुम्ही पाठिंबा देत आहात। डॉक्टर किरण लहामटे अशा प्रकारच्या सरकारला तुम्ही पाठिंबा देत आहात, शेतकऱ्यांना लुटणाऱ्या सरकारला तुम्ही पाठिंबा देत आहात, त्यामुळे शेतकरी तुम्हाला मतदान करणार नाही हे सांगण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांपर्यंत जातो आहोत। दुसऱ्या बाजूला आदिवासी पट्ट्यामध्ये आमचं हे सगळं अभियान जातंय। आदिवासींना वनवासी म्हणायचं, त्यांना प्रतारित करायचं। आमचा प्रचंड लढा ज्यावेळी हिरडा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये होतो, हिरड्याला रास्त भाव मिळावा यासाठी होतो, त्यावेळी त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि आज आदिवासींच्या प्रश्नावर गावागावामध्ये जाऊन मतं मागायची, हे या तालुक्यामध्ये चालणार नाही। आमचं हे सगळं अभियान आदिवासी भागामध्ये जाणार आहे। हिरडा उत्पादक शेतकऱ्यांच्या दारात जाऊन किसान सभेने जो प्रचंड लढा केला आणि त्यामुळे आधार भावाची लढाई जी पुढे गेली त्याची आठवण आम्ही सबंध आदिवासी पट्ट्यामध्ये करणार आहोत। त्याचबरोबर पेसा कायद्याच्या अंमलबजावणीचा मुद्दा जो आहे तो आदिवासी भागामध्ये आम्ही घेऊन जाणार आहोत। आदिवासी विद्यार्थी हे पेसाच्या अंतर्गत त्यांच्या ज्या भरत्या होतात त्याच्यामध्ये ह्या सरकारने कशा प्रकारची गद्दारी केली, जे उपोषण झालं नाशिकला त्याच्यामध्ये जो शब्द दिला होता तो सुद्धा कशा प्रकारे फिरवला गेला हे आदिवासी भागामध्ये गावागावात जाऊन आम्ही समजून सांगणार आहोत, त्याची आठवण आम्ही करून देणार आहोत। हा तालुका राघोजी भांगरेंचा तालुका आहे। त्याचबरोबर हा तालुका त्याच पातळीवर बिगर आदिवासींचं नेतृत्व करणाऱ्या आणि सबंध
क्रांतीचं नेतृत्व करणाऱ्या लोकांचा सुद्धा तालुका आहे. आदिवासी आणि बिगर आदिवासींमध्ये जी फूट पाडण्याचं पाप काही लोक गेले अनेक दिवस करतायत, त्याच्यामधलं जे कारस्थान आहे हे सुद्धा गावागावामध्ये आम्ही जाऊन सांगणार आहोत. या संपूर्ण अभियानामध्ये आदिवासी आणि बिगर आदिवासी एकजुटीचा नारा आम्ही पूर्ण ताकदीनं देणार आहोत. एका बाजूला राघोजी भांगरे आणि त्यांची संबंध क्रांतिकारक चळवळ, राया ठाकर आणि त्यांची क्रांतिकारक चळवळ, आणि दुसऱ्या बाजूला कोंडाजी नवले आणि त्यांची क्रांतिकारक चळवळ. त्याचबरोबर सगळ्या क्रांतिकारकांच्या नंतर स्वातंत्र्य युद्धामध्ये आदिवासी आणि बिगर आदिवासी यांनी घेतलेला सहभाग आणि त्यांची झालेली एकजूट, त्याचबरोबर जो मामलेदार मारला त्याच्यामध्ये सर्व पक्षांनी अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात केलेली एकजूट, हे सगळं आम्ही गावागावामध्ये जाऊन सांगणार आहोत. धर्म आणि जातीच्या आधारावर नव्हे, शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या आधारावर, सोयाबीनचे भाव, कापसाचे भाव, आमच्या ऊसाचे भाव, या शेतीमालाच्या भावाच्या आधारावर, आणि दुसऱ्या बाजूला आदिवासींचे प्रश्न, पेसा कायद्याचे प्रश्न, आमच्या आदिवासी वसतिगृहांचे प्रश्न, त्याचबरोबर आदिवासी अस्मितेचे, आदिवासी संस्कृतीचे प्रश्न, हे सगळे घेऊन त्या आधारावर निवडणुकीचा हा सगळा कार्यक्रम झाला पाहिजे, त्या आधारावर निवडणूक झाली पाहिजे, असा प्रकारच्या एक प्रकारचं अभियान आम्ही या सगळ्यामध्ये राबवतोय. या अभियानाला जनतेनं साथ करावी आणि धर्म आणि जातीच्या आधारावर नव्हे, भावनिक मुद्द्यांवर नव्हे, तर शेतकरी आणि आदिवासींचे जे खरे प्रश्न आहेत या आधारावर मतदान करावं, महाविकास आघाडीच्या बाजूने कौल द्यावा, अशा प्रकारचं संबंध अभियान आज आम्ही सुरू करतोय. देशामध्ये, राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. महाविकास आघाडीचं सरकार येणार असल्यामुळे निधी हा महाविकास आघाडीच्या सरकारच्या वतीनं तालुक्यात आणायचा असेल तर महाविकास आघाडीचाच आमदार आपल्याला निवडून द्यावा लागणार आहे, हे आम्ही सांगणार आहोत. आपण यावेळी अमित अशोकराव भांगरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने तिकीट दिल्यामुळे त्यांना आपण पाठिंबा देतोय. त्यांचं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस हे असणार आहे, या चिन्हावर मतदान करा, अशा प्रकारचं हे अभियान असणार आहे. हे अभियान पोहोचवण्यासाठी पत्रकारांनी मदत केली, त्यांचा आभार व्यक्त करतो. आणि जनतेनं अभियानामध्ये सामील होऊन लाल बावटा, लाल वादळ आणि किसान सभेच्या ह्या प्रयत्नामध्ये भागीदारी करावी, अशी विनंती आणि आव्हान आपल्याला करतो. धन्यवाद. इन्क्लाब जिंदाबाद. लाल सलाम. प्रश्न घेऊन मग अशी सांगितलं की लाडकी बहीण योजना जी आहे या संदर्भात तुम्ही बोलत होते, तुमच्या लाडकी बहीण योजना जी राज्य सरकारने सुरू केली ती चुकीची आहे का तिला तुमचा विरोध? अशा प्रकारे सरळ पैसे जर गरिबांना, आदिवासींना, शेतकऱ्यांना आणि महिलांना मिळणार असतील तर त्याचं नक्कीच स्वागत केलं पाहिजे, त्याला विरोध करण्याचं काही कारण नाही. परंतु दुसऱ्या बाजूला 1,500 रुपये एकीकडे द्यायचे आणि शेतकऱ्यांचे, हिरडा उत्पादक शेतकऱ्यांचे, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे, दूध उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपये त्यांच्या खिशातून काढून घ्यायचे, हा जो एक प्रकारे लुटीचा प्रकार आहे हा लोकांना आवडलेला नाही. हे 1,500 रुपये नक्कीच आम्हाला द्या, पण त्याच्या जोडीला सोयाबीनला 4,000 रुपये, 3,500 रुपये तुम्ही देणार असाल आणि 8,000 रुपयाची मागणी असताना तुमच्या मुख्यमंत्र्यांनी ती मागणी कृषी मूल्य आयोगाकडे 8,000 रुपयाची केलेली असताना केवळ 4,000 रुपये सोयाबीनला मिळणार असतील तर ती जी लूट आहे त्या लुटीचं काय करायचं हा प्रश्न आम्ही मतदारांना विचारणार आहे. दूध उत्पादकांच्या बद्दलही तीच परिस्थिती आहे. 34 रुपयाचं दूध आम्हाला मिळत होतं प्रति लिटर, ते आम्हाला 24 रुपयाचं मिळतंय. आंदोलन केल्यानंतर जे अनुदान तुम्ही जाहीर केलं ते सुद्धा धड मिळत नाहीये, अनेक शेतकऱ्यांना ते मिळालेलं नाहीये. तर प्रति लिटर 10 रुपयाची लूट जी शेतकऱ्यांची होते त्याचा जर तो हिशोब काढला तर प्रति कुटुंब 4 ते 5 हजार रुपयाची लूट प्रति महिन्याला होते. त्यामुळे तुमचे 1,500 रुपये कोणाच्या कपाळी बांधायचे हा प्रश्न आमच्या गोठ्यात काम करणाऱ्या लाडक्या बहिणी विचारतायत. त्यामुळे हे 1,500 रुपये द्याच, पण त्याचबरोबर ह्या लुटीचं काय करणार, त्या लुटीचा पण हिसाब द्या, हा मुद्दा घेऊन जो शेतकऱ्यांना भावतो, शेतकऱ्यांना जवळचा वाटतो, तो मुद्दा घेऊन आम्ही लोकांमध्ये जाणार आहोत. दुसरा प्रश्न असा, तुम्ही मगाशी सांगितलं की डॉक्टर किरण लहामटे सांगतात की स्टँड बांधलं किंवा रस्ते केले, काय केलं. तेव्हा दुसऱ्या बाजूला जे अपक्ष उमेदवार आहे ते सांगतात की गेल्या 40 वर्षामध्ये त्यांनी पाणी अडवण्याचं काम केलं, हे सगळ्या गोष्टी केल्या. पण मग अमित भांगरे यांचं बलस्थान काय आहे? अमित भांगरे किंवा भांगरे कुटुंबाने जे अकोल्यासाठी जे योगदान दिलं ते काय आहे? अमित भांगरे आणि भांगरे कुटुंब मला वाटतं प्रदीर्घ काळ राजकारणात राहिलेलं कुटुंब आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या तालुक्यात जे संघर्ष झाले
त्याच्यामध्ये ऊसाचा संघर्ष असेल, पाटपाण्याचा संघर्ष असेल, पुनर्वसनाचा संघर्ष असेल, भांगरे कुटुंबाने त्यांचं योगदान दिलेलं आहे. मुळात कुटुंबाने काय केलं, माणसाने काय केलं, व्यक्तीने काय केलं, हा मुद्दा नक्कीच लोक पाहणार. पण त्याचबरोबर धोरणांच्या पातळीवर आज आपण पुढे कसं जाणार, हा मुख्य मुद्दा आजच्या निवडणुकीमध्ये असणार आहे. महाविकास आघाडीचं जर सरकार येणार असेल तर तालुक्याच्या रस्ते करायचे असतील, वीज आणायची असेल, आश्रमशाळा सुधारायच्या असतील, त्यासाठी निधी हवा असेल तर महाविकास आघाडीचा आमदार हा जर असेल तर तो जास्त सोयीचा असणार आहे. दुसऱ्या बाजूला या सगळ्या पार्श्वभूमीवर आज त्यांचा जो अजेंडा आहे तो जाती आणि धर्माचा अजेंडा आपल्याला दिसतो. बात विकासाची करायची, मात्र धर्म आणि जातीच्या नावावर राजकारण करायचं, माझा नाद करू नका अशा प्रकारच्या वल्गना करायच्या, तर हे या तालुक्याचं सोशल फॅब्रिक्स हे विस्कटून टाकणाऱ्या घटना आहेत. आणि त्यामुळे विकासाचं राजकारण करत असताना सामाजिक एकोपा आपल्याला इथे आवश्यक आहे. भांगरे कुटुंबाने यापूर्वी सुद्धा हा एकोपा टिकवलेला आपल्याला दिसतो. भांगरेंचे कुटुंबाचे जसे आदिवासींमध्ये प्रचंड समर्थक पूर्वी होते आहेत, तसेच ते बिगर आदिवासींमध्ये पण होते आणि आहेत. त्यामुळे या तालुक्याचं सोशल फॅब्रिक्स जपण्यासाठी, जातीय एकोपा टिकवण्यासाठी जे आवश्यक गोष्ट आहे त्या बाजूनं कल या जनतेचा मला दिसतोय आणि त्या दृष्टिकोनातून मतदान होईल असा मला विश्वास वाटतो आहे. दुसरी गोष्ट अशी की तुम्ही आता मगाशी सांगितलं की डॉक्टर लहामटेंना तुम्ही विरोध करताय. पूर्वीच्या गेल्या जी निवडणूक झाली विधानसभेची त्याला तुम्ही त्यावेळी डॉक्टर लहामटेंना पाठिंबा दिला होता, मात्र यावेळेस मात्र तुम्ही अमित भांगरेंना या ठिकाणी पाठिंबा देत त्यांना विरोध करताय. प्रमुख कारण काय? डॉक्टर किरण लहामटेंना ज्यावेळी पाठिंबा दिला त्यावेळी तालुक्यास एकास एक व्हावी अशी तीव्र इच्छा होती. 40 वर्ष मधुकर पिचडांची जी राजवट होती आणि त्यानंतर वैभव पिचड सत्तेवर होते, त्याच्यामध्ये गावोगावातल्या एक प्रकारच्या सरंजामशाहीचा जो एकारलेपणा झालेला होता, लोकांपासून राज्यकर्ते तुटलेले होते आणि त्यामुळे कुठेतरी बदल व्हावा ही तालुक्याची इच्छा होती. त्या पार्श्वभूमीनं आम्ही एकास एक केली. अपेक्षित काय होतं, या तालुक्याची विकासाची जी भूक आहे ती भागवली जाईल, या तालुक्यातला जो मागासलेपणा आहे तो कमी होईल, या तालुक्याची MIDC तेव्हाही नारायणगाव, बनकर फाटा आणि आळे फाट्यात भरत होती, या तालुक्यात MIDC होईल, रोजगाराला चालना मिळेल आणि रोजगारासाठी स्थलांतर थांबेल. पण दुर्दैवानं आपण पहा, या प्रकारचं कुठलंही काम तालुक्यामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये झालेलं नाही. आजही गरिबांची, आदिवासींची MIDC ही आळेफाटा, नारायणगाव आणि बनकर फाट्याला भरते आणि मोठ्या प्रमाणात स्थलांतर आदिवासींचं होतं. आश्रमशाळांमध्ये यातनागृह असावेत अशा प्रकारची आश्रमशाळांची आणि आदिवासी वसतिगृहांची अवस्था आपल्याला दिसते. हेच ते डॉक्टर किरण लहामटे होते जे आपल्या पत्रकारांचे कॅमेरे घेऊन आदिवासी लेकरं काय खातायत हे दाखवत होते आणि मी जर आमदार झालो तर यात मूलभूत बदल करेल असं सांगत होते. पण आजही हे कॅमेरे घेऊन आपण आदिवासींच्या आश्रमशाळांमध्ये जाऊ, त्यांच्या ताटात काय वाढलं जातंय हे आपण पाहू, ते कोणत्या छताखाली राहतं हे आपण पाहू. त्यावेळच्या पेक्षा बदतर अवस्था आदिवासी वसतिगृहांची झालेला आपल्याला दिसते. सामाजिक एकोपा या तालुक्यामध्ये वाढेल अशी अपेक्षा आम्ही 2019ला बाळगून होतो. पण काय झालं सामाजिक एकोप्याबद्दल? उलट ह्या संबंध काळामध्ये आदिवासी बिगर आदिवासींमध्ये दरार तयार करण्याचं काम काही शक्तींनी केलेलं आपल्याला दिसतोय. ही दरार रोखण्याचं काम लोकप्रतिनिधींचं होतं, हे झालेलं आपल्याला दिसत नाही. या तालुक्यामध्ये आम्ही ज्यावेळी 2019ला पाठिंबा दिला, आमचे प्रचंड मोर्चे रेशन कार्डासाठी निघायचे, आमचे प्रचंड मोर्चे जातीच्या दाखल्यासाठी निघायचे, आमचे प्रचंड मोर्चे आदिवासी बिगर आदिवासी लोक तहसील कार्यालयामध्ये रांगा लावतात, प्रशासनावर पकड नाहीये, ती प्रशासनावरची पकड सुधरवा आणि तहसील कार्यालय, तलाठी कार्यालय, पंचायत समितीचं कार्यालय, आदिवासी विकासचं कार्यालय हे लोकांचं काम करण्याचं केंद्र बनवा, या मागणीसाठी आम्ही संघर्ष करायचो. आमची अपेक्षा होती की 2019 मध्ये हे चित्र बदलेल. काय चित्र दिसलं आपल्याला? मला सांगावंसं वाटतंय की गेल्या 5 वर्षामध्ये आणि आता सुद्धा जर तुम्ही अभ्यास केला, तहसीलदार हे एक पद जर सोडलं तर सगळी पदं ही प्रभारी पदं आहेत. या तालुक्याचा पोलीस प्रमुख प्रभारी, या तालुक्याचे BDO प्रभारी, या तालुक्याचा शिक्षण अधिकारी प्रभारी, या तालुक्याचे आदिवासी प्रकल्प अधिकारी प्रभारी. या तालुक्यात कोणत्याही कार्यालयामध्ये गरिबांची कामं होत नाहीत. साध्या साध्या रेशन कार्डासाठी
थप्प्याच्या थप्प्या तहसील कार्यालयामध्ये तुम्ही सगळ्यांनीच वेगवेगळ्या टीव्ही चॅनल्सवाल्यांनी दाखवल्या. या तालुक्यामध्ये जातीचे दाखले आजही आदिवासींना मिळत नाही. या तालुक्यामध्ये गरीबातला गरीब माणूस साध्या साध्या रेशन कार्डासाठी, जातीच्या दाखल्यासाठी, शाळेतल्या पोरांच्या उत्पन्नाच्या दाखल्यासाठी फोपसंडी, कुमशेत, तळेवाडी वेगवेगळ्या आदिवासी भागातून जर 8-8, 10-10 चक्रा मारून तहसील कार्यालयात जर कामं होणार नसतील तर कोणाच्या कपाळावर परिवर्तन झालंय आम्ही बांधायचं. दुसऱ्या बाजूला या महोदयांनी नवीन पद्धत आणली. ते म्हणाले की तहसील कार्यालयात नाही जायचं, ते म्हणाले BDO कार्यालयात नाही जायचं, प्रकल्प कार्यालयात जायचं नाही, सरळ माझ्या दरबारामध्ये यायचं. राजेशाही थाटात दरबार तुम्ही भरवता आणि तिथे गरिबांची असहाय्य गर्दी त्या दरबारामध्ये जमते. हे जे काही राजेशाही थाटात काम करणं, लोकशाहीला नाकारणं, प्रशासन खिळखिळं करणं, हे जे काही कृती आहे या कृतीचा संताप लोकांना वाटतो आहे. आणि म्हणून आमची मागणी काय आहे, कोणी दरबार भरवणार असेल आणि तिथं कामं होणार असेल त्याला विरोध करण्याचं काही काम नाही, पण तलाठी कार्यालय, तहसील कार्यालय, प्रकल्प कार्यालय याच्यावर पकड संपलेली आहे. हे बैठका घेतात आणि रस्त्यांच्या कामाचं काय झालं आणि त्याच्या हिशोबाचं काय झालं याच्याबद्दल तासनतास चर्चा प्रकल्प गेस्ट हाऊसवर करतात. मात्र हे महोदय कधी तहसील कार्यालयात बसलेले आम्हाला दिसलेले नाही. जिथून विकासाची गंगा जाते त्या प्रकल्प कार्यालयात तहसीलदार आमदार महोदय बसलेत आणि आदिवासी प्रकल्पाच्या योजनांचा आढावा घेतलाय हे आम्हाला दिसलेलं नाही. हे महोदय सगळ्या आश्रम शाळांची यंत्रणा गोळा केली आहे आणि आदिवासी लेकराला काय तुम्ही जेवायला वाढतायत याच्याबद्दल आढावा बैठक घेताना आम्हाला दिसलेले नाही. आणि म्हणून ज्या आशेनं आम्ही यांना पाठिंबा दिला होता त्या आशेनं ते आशेला उतरलेले नाहीत हे एकीकडे दिसतं. दुसऱ्या बाजूला ज्या भारतीय जनता पक्षाने, ज्या देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांचं संबंध वाटोळं केलं, सोयाबीनचे भाव पाडले, दुधाचे भाव पाडले, कापसाचे भाव पाडले, हिरड्याचे भाव पाडले, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढवल्या, शेतकऱ्यांना मातीत घातलं, NDDP सारखा प्रोजेक्ट गुजरातला दिला, गुजरातच्या कांद्याला निर्यातीला परवानगी दिली, मात्र महाराष्ट्राच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना खड्ड्यात घातलं. अशा भारतीय जनता पक्षाच्या सरकारला तुम्ही पाठिंबा जर देणार असेल तर आमचा पाठिंबा तुम्हाला असण्याचं कारण नाही. ज्या देवेंद्र फडणवीसांनी, ज्या भारतीय जनता पक्षाने आदिवासींच्या पेसा कायद्यामध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न केला, आदिवासी आरक्षणावर डाका टाकण्याचा प्रयत्न केला, आदिवासींच्या संबंध अस्मितेला धक्का लावत वारंवार आदिवासींना वनवासी म्हटलं, वारंवार आदिवासींना आदिवासी म्हणणं नाकारलं, अशा भारतीय जनता पक्ष आणि RSSच्या सरकारला तुम्ही पाठिंबा देणार असाल तर 2019ला ज्या आशेनं आम्ही तुम्हाला पाठिंबा दिला त्याला छेद जातो. आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांनी त्यांची भूमिका सोडल्यामुळे त्यांना आम्ही पाठिंबा नाकारतोय. आणि खंबीरपणानं धर्मनिरपेक्षता, संविधान, आदिवासींचं हितरक्षण आणि शेतकऱ्यांचं हितरक्षण याची हमी जर कोणी देणार असेल तर ती आज महाविकास आघाडी देऊ पाहते. त्यांच्या मागे उभे राहण्याचा निर्णय हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं केलेला आहे. पाठीमागच्या वेळी आमदार किरण लांबे आणि आपण सर्व घटक पक्ष एकत्र होऊन पिचडांना तुम्ही खरं तर शह दिला. आत्ताची परिस्थिती पाहता डॉक्टर किरण लांबे हे प्रत्येक वाणी वस्त्यावर पोहोचलेले आहेत आणि महाविकास आघाडीचं तुम्ही सांगताय की सगळं प्रसार माध्यमामध्ये जनतेचा कौल आहे, पण तालुक्यामध्ये कुठंतरी विभिन्नता पाहायला मिळते. शिवसेनेचे लोक त्यांच्यासोबत बघताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. काय समजावं नक्की जनतेने यावर काय संदेश द्यावा? महाविकास आघाडीची बलस्थानं कोणती आहेत? महाविकास आघाडीमधले जे सगळे घटक पक्ष आहेत ते झोंबून महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी रणांगणात उतरलेले आपल्याला दिसत आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं तळागाळामध्ये काम आहे आणि वेगवेगळे जे सर्वे आले त्याच्यामध्ये एकूण वोट शेअरिंगपैकी 10% वोट शेअरिंग हे कम्युनिस्टांचं आहे हे समोर आलेलं आहे. 2.5 लाख मतदानापैकी कम्युनिस्टांचं 10% वोट शेअरिंग म्हणजे 25,000चा आकडा हा वेगवेगळ्या जनसंघटनांच्या माध्यमातून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडे आहे. आज आमचे 200 कार्यकर्ते या सगळ्या 25,000 वोटिंगचं वोट कन्व्हर्जन कसं होईल यासाठी रणांगणात उतरत अत्यंत ताकदीनं पुढचे 15 दिवस काम करणार आहे. दुसऱ्या बाजूला या तालुक्यामध्ये जी शिवसेना आहे त्यांचा आज 4 वाजता मेळावा आहे. खासदारकीच्या निवडणुकीमध्ये आम्ही त्यांच्याबरोबर उभे राहिलेलो आहोत आणि त्यांचे सगळं केडर ते गोळा करतायत. त्यांचा स्वतंत्र मेळावा होईल आणि उद्धव ठाकरे साहेबांना ज्या प्रकारे त्रास दिला गेला,
ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीसांनी शिवसेना फोडली त्याची जखम शिवसेनेच्या मनामध्ये आहे. आज 4 वाजता ते निर्णय करतील आणि जसं आम्ही 200 कार्यकर्ते घेऊन आमचं 25,000 वोटिंग कन्वर्ट करण्यासाठी रणांगणात उतरतोय, तसंच त्यांचं जे प्रचंड वोटिंग आहे या तालुक्यात, ह्या मतदारसंघामध्ये, ती सगळी शिवसैनिकांची जी ताकद आहे ते स्वतंत्ररित्या प्रचार यंत्रणा राबवून ते सबंधपणाने रणांगणात उतरतील. काल मधुकर नवले यांच्याबरोबर आमच्या सगळ्यांची बैठक झाली. काँग्रेस जी आहे त्यांनी आज यंत्रणा आखलेली आहे आणि काँग्रेस त्यांचं स्वतःचं स्वतंत्र नियोजन करून त्यांची यंत्रणा उभी करून काँग्रेसला मानणारा धर्मनिरपेक्ष विचाराचा जो सगळा मतविभाग आहे त्या प्रत्येक माणसापर्यंत कसं जाता येईल याच्यासाठी इथली मूळ काँग्रेस जी आहे ती कामाला लागलेली आहे. आणि तिसऱ्या बाजूला आदरणीय थोरात साहेब, जे या तालुक्यात त्यांचं काही मान्य वर्ग असणारा वर्ग आहे आणि पठार भागावर त्यांची मोठ्या प्रमाणात पकड आहे, त्यांनी ऑलरेडी त्यांची सबंध यंत्रणा पठार भागामध्ये उतरवलेली आहे आणि सबंध पठार भागामध्ये गावागावात जाऊन धर्मनिरपेक्ष पक्षाचा उमेदवार, घटना वाचवणारा उमेदवार, आदिवासी बिगर आदिवासी एकजूट करणारा उमेदवार निवडून आणण्यासाठी त्या पातळीवर थोरात साहेबांची आणि काँग्रेसची पूर्ण टीम त्या सगळ्या पठार भागामध्ये उतरलेली आपल्याला दिसते आहे. त्याच्याबरोबर आदिवासी वेगवेगळ्या ज्या संघटना आहेत, ज्या पेसा कायद्यामध्ये ज्या प्रकारची गद्दारी करण्याचा प्रयत्न होतोय त्याला श देण्यासाठी, आदिवासींची अस्मिता जी आहे ती कशा प्रकारे टिकेल, संस्कृती कशा प्रकारे टिकेल, आदिवासींचं आरक्षण कशा प्रकारे टिकेल, याच्यासाठी जागरूक असणाऱ्या ज्या आदिवासी संघटना आहेत ते त्यांच्या पातळीवर जोरात कामाला लागलेले आहेत आणि त्यांच्या काही सभा आदिवासी भागामध्ये आम्ही आयोजित करतोय, त्याच्या माध्यमातून ते कामाला लागलेले आपल्याला दिसत आहेत. तिसऱ्या बाजूला वेगवेगळ्या प्रकारच्या संभाजी ब्रिगेड असेल किंवा अंधश्रद्धा निर्मूलन समिती असेल, राष्ट्र सेवा दल असेल, छात्र भारती असेल, ह्या ज्या धर्मनिरपेक्ष विचाराच्या ज्या संघटना आहेत त्यांच्या आम्ही वेगवेगळ्या बैठका घेतलेल्या आहेत आणि ते मोठ्या प्रमाणामध्ये या तालुक्याच्या धर्मनिरपेक्ष विचाराच्या उमेदवाराच्या मागे त्यांच्या पातळीवर कामाला लागलेल्या आपल्याला दिसत आहेत. आम्ही आमच्या उमेदवाराची यंत्रणा आणि आमच्या सगळ्यांची यंत्रणा मुळात मुद्दाम होऊन वेगळ्या वेगळ्या केलेल्या आहेत. एकदा सगळ्या उमेदवाराच्या बरोबर आम्ही सगळे फिरू लागलो की मग ह्या ज्या काही सगळ्या वेगवेगळ्या फोर्सेस आहेत त्यांचं मत कन्वर्जन आणि वोट ट्रान्सफर होणार नाही, त्याला मर्यादा येतील आणि त्यामुळे आम्ही उमेदवाराच्या बरोबर प्रातिनिधिकरित्या असो, मुख्य प्रचार सभांमध्ये आमचे नेते राहतील, परंतु प्रचारासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष खाली काम करणार आहे. आमच्या ठाकर समाजाची जी यंत्रणा आहे, तुळशीराम कातोरे इथे आलेले आहेत, त्यांच्या माध्यमातून ठाकर समाजामध्ये मोठ्या प्रमाणात काम करणारे कार्यकर्त्यांच्या आमच्या 4-5 बैठका झालेल्या आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं मोठं काम हे ठाकर समाजामध्ये आहे आणि आम्ही जातवार कोणाची किती मतदान आहे याचा व्यवस्थित अभ्यास केलेला आहे. 22,000चं वोटिंग या मतदारसंघामध्ये ठाकर समाजाचं आहे आणि मोठ्या प्रमाणात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं काम ठाकर समाजामध्ये आहे. ठाकर समाजाच्या सगळ्या नेत्यांच्या स्वतंत्र बैठका घेऊन त्यांच्यामध्ये त्यांची नक्की अस्मिता काय आहे, त्यांचे प्रश्न काय आहेत हे जाणून घेऊन त्याच्यावर काम करणारी स्वतंत्र यंत्रणा गावागावापर्यंत कशी पोहोचेल याचं काम आम्ही केलेलं आहे. महादेव कोळी समाजाचे अनेक नेते मंडळी आमच्या बरोबर आहेत. साधारणपणाने 90,000 वोटिंग हे महादेव कोळी समाजाचं ह्या संबंध तालुक्यामध्ये आहे. त्यांची ज्या मूलभूत ज्या रोजगाराच्या आणि रिझर्वेशनच्या मागण्या आहेत, तर आदिवासी महादेव कोळी समाजाच्या मुख्य नेत्यांबरोबर आमच्या काही बैठका आम्ही केलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून खाली कसं जाता येईल याचा प्रयत्न आम्ही करतोय. ठाकर समाजाचं नाव घेतलं म्हणून आज आपल्या सोबतच असलेले मारुती मेंगा खरं तर ते तुमच्याच गणनीमध्ये तयार झाले. लोक खरं तर त्यांना त्यांचे जे काही त्यांचा राजकीय कारकीर्द आहे ती खरी आपल्यापासूनच सुरुवात झाली. पण एका बाजूला आज ठाकर समाजाचे मोठमोठे मेळावे होऊन राहिलेले, ते छोट्या छोट्या घुमली बैठका करताय, आजपासून पायऱ्यांनी सुरू केलेली आहे आणि ठाकर समाज म्हणून जर आदिवासी आणि ठाकर जर एकत्रच पाहिलं जात आहे तर गेले 20 वर्षापासून मारुती मेंगा आज याच्यामध्ये आहे आणि कधी ते निवडणुकीला सामोरे गेलेले नाही. पण पहिल्यांदा असं पत्र होतंय आणि समाज म्हणतोय का संपूर्ण ठाकर समाज हा त्यांच्या बरोबर असणार आहे. कसं गणित बघताय? साधारणपणाने 3 उमेदवार ठाकर समाजाच्या धारणा राहिलेली आहे की या तालुक्यामध्ये जो एकोपा आहे, ठाकर समाज, महादेव कोळी समाज आणि भिल्ल समाज आदिवासी म्हणून एकत्र राहिलेले आपल्याला अनेक वर्ष दिसतात. स्वतः राघोजी भांगरेंच्या साथीला राया ठाकर येतात आणि रणांगणामध्ये उतरतात, हे आपण एकोपा पाहिलेला आहे. आदिवासी समाज आणि बिगर आदिवासी समाज कधीही वेगळा राहिलेला नाही.
एकीकडे राया ठाकर आणि राघोजी भांगरे यांनी केलेल्या लढाईला तीच सावकारशाहीची लढाई मोठ्या प्रमाणामध्ये कोंडाजी नवलेंनी पुढे घेऊन गेलेले आपल्याला दिसते आहे. त्यामुळे जातवार अशा प्रकारे संघटना बांधणं, जातीच्या आधारावर निवडणुकींना सामोरा जाणं हे या तालुक्याचा कधीही पिंड नाही. परंतु लोकशाही आहे, ज्याला त्याला पूर्ण अधिकार आहे आणि त्यामुळे वेगवेगळ्या सर्व ठाकर समाजाच्या उमेदवारांना, महादेव कोळी समाजाच्या उमेदवारांना, अगदी भिल्ल समाजाचं कोणी उभं राहू पाहिलं असतं तर त्यांना सुद्धा आमच्या शुभेच्छा आहे. लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे. मात्र मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची परत एकदा हाक आहे की जातीच्या आधारावर नव्हे तर वर्गाच्या आधारावर आपण राजकारण केलं पाहिजे आणि सर्व वर्गाचे जे जे वंचित आहेत, जे जे गरीब आहेत, जे जे कष्टकरी आहेत, त्या सगळ्यांनी एकजूट बांधत आजची निकड जी आहे ती घटना वाचवण्याची, आदिवासींचं आरक्षण वाचवण्याची, त्याच्या मागे उभं राहिलं पाहिजे. मला खात्री आहे या तालुक्याचा कौल हा त्या दृष्टिकोनातून असेल. तीन ठाकर समाजाचे नेते तुमच्या सोबत आहे, पण तुमची भूमिका काय? मारुती असं बोलतोय की संपूर्ण ठाकर समाजाच्या प्रत्येक व्यक्ती आम्हाला मतदान करते. सर तुमची भूमिका काय? म्हणजे नवले साहेबांबरोबर तुम्ही आहे, पण तुमची भूमिका आहे ठाकर समाज म्हणून त्यांच्या सोबत राहा. साहेब त्यांना बोलू द्या, त्यांना बोलू द्या, त्यांची भूमिका. हो ऐका, मला असं वाटतं की आपला प्रयत्न फार छान आहे, परंतु आमचं कॉन्सन्ट्रेशन फिक्स ठरलेलं आहे. ही निवडणूक जातीच्या आधारावर आम्हाला न्यायची नाही. ही निवडणूक ही कोणाचे काय प्रयत्न आहे त्याच्याशी आम्हाला घेणं नाही, परंतु ही निवडणूक जाणीवपूर्वक लोकांना जातीच्या आधारावर न्यायची आहे, लोकांना धर्माच्या आधारावर न्यायची आहे, लोकांना धार्मिक प्रतीकाच्या आधारावर न्यायची. आम्हाला ही निवडणूक जरांगे पाटील आपण बघतो ऐका ना एक समाज, मराठी समाज म्हणून निवडणुकीला पुढे जाऊ शकत नाही असं जरांगे पाटील म्हणत आहेत. त्यांनी भूमिका मागे घेतली, पण मारुतीचं मत असं की संपूर्ण ठाकर समाज माझ्या बरोबर राहणार आहे म्हणून हे दोन कार्यकर्ते तुमच्यापाशी आहेत, त्यांची भूमिका समजून नाही. त्यांना आपण बोलायला संधी देऊ. तुमच्या ह्याच प्रश्नाचं उत्तर मी देतो. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा अभ्यासू पक्ष आहे. आम्ही या तालुक्याचं मतदानाचं सगळं अभ्यास करून या निर्णयावर पोहोचलोय की या तालुक्यामध्ये सर्व जातींना, सर्व धर्मांना एकत्र राहावं लागेल. कोणतीही एक जात किंवा एक धर्म अशा प्रकारे बाजूला काढून निवडणुकांनाही सामोरं जाता येणार नाही, सोशल फॅब्रिक सुद्धा वाचवता येणार नाही. त्यामुळे हा आमच्यासाठी गैरलागू अशा प्रकारचा प्रश्न आहे. यावर फार चर्चा करण्याची आमची इच्छा नाही. सर्वांना निवडणुकीमध्ये पुढे जाण्याचा अधिकार आहे, त्यांनी ते जावं. शेतकऱ्यांचे प्रश्न, श्रमिकांचे प्रश्न, आदिवासींचे प्रश्न एकोप्यानं घेऊन जाणं हे आमचं काम आहे, ते आम्ही करणार आहोत. अगदी माझा एक शेवटचा प्रश्न माझा, नंतर रेणुका दासांचा घ्या. आपण म्हणले एक महाविकास आघाडी म्हणून आम्हाला भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा एक चांगला मेळावा तालुक्यामध्ये पाहायला मिळाला आणि विशेष म्हणजे महाविकास आघाडीचा मेळावा नव्हता, तो फक्त तुमच्या पक्षात होता आणि बहुसंख्य लोक त्या मेळाव्याला आले. आज तुम्ही बोलताय शिवसेनेचा सुद्धा मेळावा आहे, परंतु या ठिकाणी काँग्रेसचा मेळावा कुठं पाहायला मिळाला नाही. पुढे त्यांची लोक एकत्र येऊन किंवा आपल्याला असं सामोरे जायचं असं पाहायला नाही. असं नाहीये. ज्या दिवशी आमचा मेळावा होता अगदी त्याच दिवशी काँग्रेसचा ते बूथ कमिटीचा मेळावा झाला. त्याला त्यांचे केंद्राचे निरीक्षक आले, त्याचबरोबर राज्याचे सुद्धा निरीक्षक आले आणि त्यांनी पूर्ण ताकदीनं त्यांनी सुद्धा मागणी केली होती. मागणी करणं आम्ही पण केलेली होती. मागणी करणं ही वेगळी गोष्ट आहे, मात्र निर्णय झाल्यानंतर महाविकास आघाडीबरोबर राहण्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे, जाहीर केलेलं आहे. किंबहुना थोरात साहेब स्वतः आले, त्यांनी बाजार तळावर सांगितलं की पूर्ण ताकदीनं आम्ही बरोबर असणार आहोत. आणि मधुकर नवले असतील, त्यांचे नेहे पाटील असतील, त्यांचे सगळे कार्यकर्ते असतील, नायकवाडी असतील, हे सगळेजण पूर्ण ताकदीनं रणांगणामध्ये आहे. मी आपल्याला नम्रपणाने सांगतो की महाविकास आघाडीच्या घटक पक्षाने जितकं मनावर घेऊन प्रचार करण्याचं ठरवलंय, विरोधी आघाडीमध्ये ते आपल्याला दिसणार नाही. हा एकोपा आमच्यामध्ये आहे आणि तेच आमचं बलस्थान आहे. माजी मंत्री पिचडांना ज्यावेळेस बाळासाहेब थोरात भेटले त्यानंतर खरंच वैभवराव पिचडांचे कार्यकर्ते ऍक्टिव्ह झाल्यावर आपल्याला पाहायला मिळाले. असं वाटत नाही का वैभवराव पिचड आणि अमित भांगरे यांच्या जवळपास तालुक्यामध्ये जे काही बहुजन मतदान आहे, जे चितळवेडे ते कळसपर्यंत जवळपास 25-30% सिमेट्रिकल आहे. मग कदाचित ह्या दोघांच्या वादामध्ये किरण लांबटे पुढे निघून जाऊ शकतात असं नाही वाटत आपल्याला? हे बघा, कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मातीत घालणारं देवेंद्र फडणवीस भाजपचं सरकार, आदिवासींना वनवासी म्हणून प्रतारित करणारं सरकार, त्यांचं रिझर्वेशन धोक्यात आणणारं सरकार, मराठी माय मावल्यांचे अंतरवाली सराटीमध्ये डोके फोडणारं सरकार आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या 18 पगड जाती जमातीमध्ये भांडणं लावून
वेगळ्या प्रकारचं राजकारण करणारं सरकार सत्तेवर येऊ द्यायचं नसेल तर अकोले तालुक्यातील सर्व पक्षांनी एकत्र यावं ही आमची भूमिका होती. तशा प्रकारची अपेक्षा वैभवराव पिचड यांच्याकडून सुद्धा आमची होती. त्यांनी कौल द्यावा आणि आदिवासींना वनवासी शेतकऱ्यांना मातीत घालणाऱ्या सरकारला कोणत्याही प्रकारे मदत होईल, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत होईल असं त्यांनी करू नये अशी आमच्या सर्वांची भावना होती. मला असं वाटतं की थोरात साहेबांची पण तीच भावना असणार. मला असं वाटतं शरद पवार साहेबांची पण तीच भावना असणार. चर्चा झाल्या. मला वाटतं त्यांची व्यक्तिगत सुद्धा त्याच प्रकारची इच्छा होती. त्या प्रकारे त्यांनी काही कौलही दिलेले होते. मात्र कार्यकर्त्यांच्या काही भावना असतात त्या पातळीवर त्यांनी माघारीचा अर्ज पाठवलेला असताना सुद्धा कार्यकर्त्यांनी तो नाकारला. मात्र मला वाटतं की वैभवराव पिचड आणि त्यांचे सगळे कार्यकर्ते पुनर्विचार करतील आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रचंड गर्व झालेल्या माणसाचं गर्वहरण करण्यासाठी, प्रचंड हवेत गेलेल्या माणसाला परत जमिनीवर आणण्यासाठी, प्रचंड वेगळ्या प्रकारचं राजकारण या तालुक्यात रुजू पाहणाऱ्या माणसाला व्यवस्थित मार्गावर आणण्यासाठी या तालुक्यात मधुकर पिचडांना मानणारा वर्ग सुद्धा आणि कार्यकर्ते सुद्धा योग्य ती भूमिका मतदानात बजावतील हा माझा विश्वास आहे. माझा एक प्रश्न असा आहे की भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारताचा कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा गोरगरीब, घरेलू कामगार किंवा कष्टकरी, ठाकर, आदिवासी ह्या सगळ्या समाजासाठी काम करणारा पक्ष म्हणून त्याची एक प्रतिमा आहे. हे जे काय आपल्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये जे 9 उमेदवार आहेत, ह्या 9 उमेदवारांमध्ये सर्वात श्रीमंत असणारा उमेदवार जो आहे तो महाविकास आघाडीचा म्हणजे तुतारी ज्याची निशाणी आहे असा उमेदवार, श्रीमंत उमेदवार म्हणून त्याचं ॲफिडेविट त्या ठिकाणी सादर झालेलं आहे. जवळपास माझ्या माहितीनुसार 35 कोटींच्या पुढं त्यांची त्या ठिकाणी स्थावर मालमत्ता आहे किंवा इन्कम काय जे काय आहे ते आहे. सगळ्यात श्रीमंत उमेदवार तो आहे. तर त्याच्याकडे तुम्ही कसं पाहाल? मी आपल्याला वारंवार हीच गोष्ट सांगितलेली आहे की केवळ 2 व्यक्तींमधली ही निवडणूक नाही. डॉक्टर किरण लामटे यांची 2019ला किती मालमत्ता होती आणि आज किती मालमत्ता आहे. डॉक्टर लामटेंना बूथ लावायला आणि यंत्रणा उभी करायला सुद्धा 2019ला पैसे नव्हते आणि आज मात्र 70 गाड्या 9 दिवस अकोले तालुक्यामध्ये सातत्यानं फिरण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आलेली आहे. त्यामुळे व्यक्तिगत पातळीवर कोणाची किती संपत्ती आहे याच्यामध्ये मला जाण्यामध्ये कोणत्याही प्रकारचं स्वारस्य नाही. या तालुक्यामध्ये धोरणांच्या आधारे आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि कायदेशीर मार्गाने कोणी जर संपत्ती निर्माण केलेली असेल तर त्याच्याबाबत त्याच्यामध्ये डोकावण्याचा कोणताही स्वारस्य मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला नाही. अट केवळ एवढीच आहे की ज्या मुद्द्यांच्या आधारे आम्ही अमित भांगरेंना पाठिंबा दिलेला आहे त्यापासून त्यांनी तसूभरही हलता कामा नये. डॉक्टर किरण लामटे ज्या आधारावर आम्ही त्यांना पाठिंबा दिला त्यापासून ज्या मिनिटाला हल्ले त्या मिनिटाला प्रेस कॉन्फरन्स घेऊन आम्ही त्यांचा पाठिंबा काढून घेतला. आम्ही तत्वाला बांधील असणारी माणसं आहोत, व्यक्तीला बांधील असणारी आम्ही माणसं नाहीत. त्यामुळे तत्वाच्या आधारावर हा पाठिंबा आहे. कोणाची किती संपत्ती आहे, कोण कोणत्या पातळीवर काय करतोय याच्याशी मला त्यामध्ये जायचं नाहीये. दुसरा प्रश्न असा की गेल्या जे काही पंचवार्षिक निवडणुका ज्या आहेत त्यामध्ये आपण मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार आपण बघितले, परंतु 2019 असेल आणि 2024 असेल, कारण हे जे पूर्वी उमेदवार जे उभे केले होते तुम्ही त्यांना टप्प्याटप्प्यानं मतामध्ये वाढ होत होती. मात्र 2019 आणि 2024ला मात्र भारताच्या कम्युनिस्ट पक्षाचा एकही उमेदवार या निवडणूक रिंगणात दिसत नाही. नेमकं कारण काय? ही आमच्यासाठी खरोखर फार खेदजनक अशा प्रकारची गोष्ट आहे. 2008ला तुळशीराम कातोरे उभे होते, 8,000 मतं पडली. 2013ला आमचे नामदेव भांगरे उभे होते, 13,000 मतापर्यंत आम्ही पोहोचलो. 2019ला एकास एकची भूमिका लोकांची जर नसती आणि आमचा उमेदवार असता तर आम्ही 20,000पर्यंत पोहोचलो असतो आणि या निवडणुकीला आम्ही कदाचित त्याच्या पुढे जाऊ शकलो असतो. परंतु दुर्दैवानं देशामध्ये जातीयवादी शक्ती त्यांनी या देशातल्या संविधानाला चॅलेंज केलं. एक देश एक निवडणूक इथपर्यंत ते पोहोचले आणि संबंध घटनेलाच त्यांनी चॅलेंज केलं, आरक्षणाला चॅलेंज केलं
आदिवासींचं आरक्षण धोक्यात आणलं, वेगवेगळे जे घटक आहेत त्यांचं आरक्षण धोक्यात आणलं आणि या देशातल्या धर्मनिरपेक्षतेला सुद्धा चॅलेंज केलं. या पार्श्वभूमीवर घटना वाचवणं, या देशाची धर्मनिरपेक्षता वाचवणं, आरक्षण वाचवणं हे आमची सबंध देशभर प्रायोरिटी ठरली आणि त्यामुळे महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीची स्थापना झाली. त्याच्यामध्ये मतांचं विभाजन होऊ नये आणि मताच्या विभाजनाला चा परिणाम म्हणून जातीयवादी आणि धर्मांध शक्तींचा विजय होऊ नये अशा प्रकारे भूमिका लोकसभेच्या निवडणुकामध्ये राज्य पातळीवर आणि देश पातळीवर घेण्यात आली आणि त्यामुळे तेव्हा सुद्धा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला योग्य तो न्याय हा महाविकास आघाडीकडून देण्यात आला नाही. एकही सीट देण्यात आलं नाही. त्याची वेदना आमच्या मनामध्ये आहे. त्याच्यानंतर आत्ता सुद्धा ज्यावेळी जागांचं वाटप झालं त्यावेळी 5 जागा आम्ही मागितल्या, त्यात अकोल्याची जागा आम्ही मागितली. आमचा पूर्ण विश्वास होता की ही जागा जर लाल बावट्याला दिली असती, आमचे 4 उमेदवार त्यातले एक आहेत नामदेव भांगरे, तुम्ही त्याला बोलायचा आग्रह करत होते, परवानगी तुम्ही दिली तर ते तुम्हाला दाखवतील की कशा प्रकारची वैचारिकता त्यांची तयार झालेली आहे. आमचे एकनाथ मेंगाळ सरपंच आहे आज आणि अत्यंत उत्तम काम करतायत. ज्यावेळी इकडे लोकांना वेगळ्या गोष्टी वाटल्या जात आहेत त्यावेळी आमचे एकनाथ मेंगाळ ठाकरवाड्यांमध्ये 1-1 लाखाचे 1.5 लाखाचे डिजिटल बोल्ट वाटतायत. आमचे नामदेव तुळशीराम कातोरे, आमचे राजाराम गंभीरे एक से बढ़कर एक उमेदवार होते हो आणि प्रचंड ताकदीने आम्ही लढू शकलो असतो. परंतु महाविकास आघाडीने यावेळी सुद्धा जागांच्या वाटपामध्ये केवळ 2 जागा लाल बावट्याला दिल्या. पण आमचा शिस्तबद्ध पक्ष आहे. आमच्या पॉलिट ब्युरोने सांगितलं की आम्हाला जागा कमी मिळालेल्या असल्या आणि निवडणुकीत लढण्याची संधी जरी नाकारलेली असली तरी सुद्धा आपल्या वोट डिव्हिजन जे झालं, मतांमध्ये जर विभाजन झालं त्याचा फायदा हा जातीयवाद्यांना आणि घटना धोक्यात आणणाऱ्यांना, रिझर्वेशन धोक्यात आणणाऱ्यांना आणि शेतकऱ्यांची माती करणाऱ्यांना होईल. आणि त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर घटना वाचवायची आहे, शेतकरी वाचवायचा आहे, आदिवासी वाचवायचा आहे. आम्हाला काय मिळालं याच्यापेक्षा देश वाचवायचा आहे. याच्यासाठी मताचं विभाजन होता कामा नये याचे आदेश पॉलिट ब्युरोने दिले, याचे आदेश राज्य कमिटीने दिले आणि त्याचा परिणाम म्हणून आज तुम्ही बघा आमच्या वेदना हृदयामध्ये बाजूला ठेवत पूर्ण ताकदीनं लाल बावट्याचे सैनिक रणांगणात उतरले, काहीच हाताचं न राखवता. आणि तुम्हाला मी सांगतो की एक नवा पैसा न घेता आम्ही इथे अमित भांगरेंना इथे बोलवलं, इथे सगळे केडर जमा केले आणि जसं मागच्या निवडणुकीला किरण लहामटेंना बोलवलं आणि सांगितलं, जसं मागच्या निवडणुकीला भाऊसाहेब वागचौरेंना बोलून सांगितलं, तसं अमित भांगरेंना बोलून सांगितलं की आमचा एकही लाल बावट्याचा सैनिक एक नवा पैसा तुमच्याकडून घेणार नाही. आमच्या नावावर कोणी मागितले तरी द्यायचे नाही, कोणी मागू लागलो तर फोन करून सावध करायचं. एक नवा पैसा आम्ही घेणार नाही, एक नव्या पैशाची पक्षाला मदत घेणार नाही. तुमची जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेमध्ये आम्ही बसू, परंतु आम्ही स्वतःला काही यंत्रणा उभी करण्यासाठी फुटकी कवडी तुमच्याकडून घेणार नाही. आमची जी भाकरी बांधून काम करण्याची जी पद्धत आहे त्याला आम्ही कमिटेड राहू. बूथ यंत्रणेच्या पैशाला सुद्धा लाल बावट्याचा एकही माणूस नव्या पैशाला आम्ही हात लावणार नाही. त्या बूथवर सैनिक म्हणून आम्ही घरच्या भाकरी बांधून उभे राहू. अशा प्रकारची कमिटमेंट ठेवत या रणांगणामध्ये आम्ही उतरलो आहे. त्यामुळे वेदना आहे लाल बावट्याला उमेदवारी न मिळण्याच्या, परंतु त्याच्यापेक्षा मोठी वेदना आरक्षण धोक्यात आल्याची आहे, त्याच्यापेक्षा मोठी वेदना शेतकरी मातीत जातो ही आहे, त्याच्यापेक्षा मोठी वेदना संविधान वाचवण्यासाठी रणांगणात उतरण्याची निकड आहे त्यासाठी आहे. आणि म्हणून पक्षाची व्यक्तिगत वेदना बाजूला ठेवत समाजाची जी व्यक्तिगत वेदना आहे ती समोर ठेवून आम्ही पाठिंबा दिलेला आहे. एक शेवटचा प्रश्न होता, मधल्या कालांतरामध्ये फेसबुकला तुमची एक पोस्ट होती की मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा फक्त वापर होतो. ही वेदना आमच्या मनामध्ये आहे. त्या पोस्ट नंतर मला सांगितलं पाहिजे की महाविकास आघाडीच्या शिरस्ते नेत्यांनी त्या पोस्टची दखल घेतली. सुप्रियाताई सुळेंचा तातडीने मेसेज आला आणि नंतर स्वतः फोन आला. स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी कॉग्निजन्स घेतला. किसान सभेच्या नेत्यांना आणि पक्षाच्या नेत्यांना संपर्क झाला आणि सिल्वर ओक या ठिकाणी शरद पवार साहेबांना तातडीने आपण भेटा आणि आपलं म्हणणं मांडा अशा प्रकारचा निरोप आला. आमच्या पक्षाच्या धोरणाप्रमाणे पक्षाने आदेश दिल्यामुळे मी स्वतः आणि आमच्या किसान सभेचे अध्यक्ष उमेश देशमुख यांना बोलवण्यात आलं आणि किसान सभा, शेतकऱ्यांचं हित, लाल बावट्याचं हित आणि त्याचबरोबर पक्षाचं संसदीय राजकारणामधलं हित याच्याबद्दल काय तुम्ही करणार, प्रत्येक वेळा आम्ही हेच कामं करायची का,
ह्या प्रकारच्या ज्या वेदना होत्या त्या शिरस्त नेत्यांच्या समोर आम्ही ठेवल्या. उद्धव ठाकरे साहेबांबरोबर पण भेट झाली, त्याचबरोबर नाना पटोलेंबरोबर भेट झाली, त्याचबरोबर भाऊसाहेब बाळासाहेब थोरात साहेबांबरोबर भेट झाली. आणि ह्या सगळ्या शिरस्त नेत्यांना आम्ही सांगितलं की निवडणुकीमध्ये आम्ही तुमच्याबरोबर नक्कीच राहू. 5 पैशाची मदत आम्हाला तुमची नको आहे. मात्र संसदीय राजकारणामध्ये ज्यावेळी तुमचं सरकार येईल त्यावेळी वेगवेगळ्या कमिट्यांमध्ये तुम्ही लालबावट्याचा विचार करणार की नाही करणार. वेगवेगळे ज्यावेळी धोरणं घेतले जातील त्यावेळी आमच्या आशा कर्मचारी, अंगणवाडीची ताई, अर्धवेळ परिचारिका, आमची शालेय पोषणचे कर्मचारी यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांच्या बद्दल तुम्ही काही धोरणं घेणार आहात की नाही घेणार आहात. आमच्या वन जमिनीचा प्रश्न आहे, तळाच्या घरेलू जमिनीचा प्रश्न आहे ज्याच्यासाठी आम्ही लढतो, त्याच्याबद्दल तुम्ही काय करणार आहात. हे जर तुम्ही वापरणार केवळ असाल आणि या प्रश्नांवर तुम्ही सोडवणूक करणार नसाल तर आमच्या पाठिंब्याचं काय करायचं आम्हाला ठरवावं लागेल. महाविकास आघाडीच्या या सगळ्या शिरस्त नेत्यांनी आमचे हे प्रश्न गांभीर्यानं घेतलेले आहेत. आणि मला आशा आहे की ज्यावेळी आदरणीय शरद पवार साहेब एखादा शब्द देतात, ज्यावेळी थोरात साहेब एखादा शब्द देतात, ज्यावेळी उद्धव ठाकरे साहेब ज्यावेळी शब्द देतात त्यावेळी ते पाळतात. येणाऱ्या पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, येणाऱ्या ग्रामपंचायतीच्या वेगवेगळ्या निवडणुका आहेत. हे राज्यभराबद्दल मी बोलतोय. याच्यामध्ये लाल बावट्याचा कॉग्निजन्स घेतला जाईल आणि जे प्रश्न लाल बावट्याचे लोक लढवतात ते सोडवण्याच्या मध्ये सुद्धा ज्यावेळी सरकार महाविकास आघाडीचं येईल त्याच्यामध्ये या प्रश्नांच्या बद्दल कॉग्निजन्स घेतला जाईल. सगळ्या शिरस्त नेत्यांनी हा शब्द दिलाय आणि त्या बैठकींना अकोल्याचा नव्हे तर राज्याचा प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहण्याची संधी मला मिळालेली आहे. बोले तैसा चाले असं हे शिरस्त नेते वागतील अशी अपेक्षा ठेवून आम्ही हा पाठिंबा देतो आहोत. एक शेवटचा प्रश्न म्हटले त्यांच्यासाठी, एक माझा प्रश्न आहे त्यांच्यासाठी फक्त हे माहिती करत इकडे फक्त बाकी काही नाही. आवाज जातोय तुळशीराम तू पण ये, असं नको व्हायला की मग मी बोलून दिलं नाही. या इकडे. आणि खरंच म्हणजे ठाकर समाज हा एक महत्वाचा घटक आहे, समाज म्हणून नाही. परंतु बघितलं गेलं तर 18 काळ दारिद्र्य आदिवासी ठाकर समाज, कितीही अनुदान आदिवासी समाजाला जर असलं तरी पण तो एक घटक आजही डोंगरदऱ्यांनाच आहे. इलेक्शनच्या काळाला फक्त त्यांचा उपयोग केला जातो, पण छोटे छोटे प्रश्न आहेत, समाजहिताचे प्रश्न आहेत, ते तळागाळापर्यंत जात नाही आहेत. आज तेच मुद्दे धरून मारुती मेंगा आज रणांगणामध्ये आहे. आणि कोणताही उमेदवार आज जर निवडून येत असेल कारण पिचडांची प्रतिष्ठा पानाला लागली, भांगरींची पण आणि त्याचबरोबर किरण लामटेंची सुद्धा. मग ठाकर समाजाचं मतदान अतिशय महत्वाचा निर्णय करण्यात आहे. कारण 5-10 हजारांनी कुठंतरी कदाचित एखादा उमेदवार निवडून येऊ शकतो. तर एक ठाकर समाज म्हणून तुमची भूमिका कशी राहील? ठाकर समाज हा मारुती मेंगा सोबत राहील का नाही राहील? साहेब बरोबर प्रश्न आहे तुमचा. मी 2004-05 पासून खरं तर काम करतोय. मारुती आणि मी म्हणजे सख्या भावासारखं आम्ही एकत्र राहिले. जे लहाना भाऊसारखाच माझ्यासाठी मारुती होता. खरं तर अनेक वेळेस त्याच्या घरात पण जायचं मला वेळ आलेला. म्हणजे त्याची मावशी आहे हेंगाड्याला, म्हणजे घरच्या कुटुंबासारखं. आजही मी आता ते पुनाजी मेंगाळवर वेळ आली तेव्हा मी तिथे गेलो होतो. ती मावशी गेल्यानंतर मुलासारखं म्हणजे सगळं सांभाळतात. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षच मुळात एक कुटुंब म्हणून आमच्यात असतं. आमच्या जात धर्म म्हणजे मला जेव्हा मी आलो ना, मला आठवतंय 2009ला अभ्यास शिबिर झालं होतं आणि आम्हाला एक प्रशिक्षण दिलं होतं की जात म्हणजे जर जातीवार संघटना केली तर त्याचा किती भयंकर दुष्परिणाम होतो आणि आपल्याला कसं समाजापासून बाहेर फेकलं जातं. जे नक्कीच एक जात म्हणून जर ते केलं तर तो त्याच्यावर विनिंग नाही होत, नक्की त्याच्यावर परिणाम होईल त्याचा समाजावर त्याचा. पण आता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात पण अनेक माणसं अशी आहेत की जे रोज आम्ही त्यांच्या सुखदुःखात म्हणजे सहभागी होतो. म्हणजे इथून जर सुरुवात केली समजा आपला शेरणखेलपासून असेल, बैरवाडी असेल इथून तर तिकडे पार ठाकरवाडी कुमशेतची तिथपर्यंत सगळं ते. आणि अनेक माणसं कम्युनिस्ट पक्षात काम केलेले ते माणसं आज एवढे वैचारिक झालेले आहेत ना, म्हणजे ठराविक काही मोजके जात म्हणून जातीलही तसं, पण वैचारिकता एवढी आज आलेली आहे त्या माणसांमध्ये की आपले प्रश्न का सुटत नाही. मी जे सुरुवातीलाच मांडलं की प्रश्न का सुटत नाही हेच अजून काही म्हणजे नाही समजलेला मुद्दा आहे लोकांना. म्हणजे थोडेफार जातील तरी पण वैचारिकता एवढी आहे, बांधिलकी एवढी आहे. कुटुंब म्हणून आजही आम्हाला एक वेळेस माझ्या कोळी समाजाच्या त्यात मला जायला नसेल जमत, पण ठाकर समाजाचा एखादा 10वा असू द्या 13वा असू द्या त्या कार्यक्रमाला मला जावंच लागतं एक कुटुंब म्हणून. जे जातीची अस्मिता आमच्यात नाही,
म्हणजे त्याच्यात आम्ही त्याला तयार करायचा प्रयत्न केला होता, पण तो सोशल मीडिया चालवणारा आमच्यातले कार्यकर्ता होता आणि तो सारखं ते जात 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 करत गेल्यामुळं त्याला ते एक शेवटची स्टेप अशी आली की प्रकल्पात आंदोलन होतं. त्यावेळेस तो शेवटचा मला म्हटला होता, कॉम्रेड पहा आता मला भाषण करता येते की नाही, आणि त्या दिवसापासून तो बाहेर गेला. म्हणजे एकदा का माणसाचा इगो वाढला की माणूस आपोआप. वाड्यावस्थानं जर बघायला गेलं तर खरंच एखाद्या ठाकरवाडी, प्रत्येक गावाला ठाकरवाडी, कारण डोंगरदऱ्याला ठाकरवाडी राहते. हो. पण त्या ठिकाणी घर बंगले वगैरे पाहायला मिळत नाही, कारण रोजाने जाणारा वर्ग आहे. मग मुद्दा म्हणून ते पुढे आले का शासनाने जर घरकुल योजना दिलेल्या आहेत, मग हे गरिबांसाठी मोठ्यांसाठीचे लोक शहरात राहतात त्यांना घरकुल होतात, त्यांचे बंगले होतात. सर म्हणजे मला माफ करा, पण जर खरोखर करायचंच असतं तर सभापती आणि उपसभापती कोणाचे होते हो? की ज्या पंचायत समिती घरकुलाच्या ज्या योजना कुठून जातात, पंचायत समितीतून जातात ना. जर खरोखरच द्यायचं असतं आणि मार्क्सवादाचं काहीतरी जर लवलेश आतमध्ये असताना, तर मला वाटतं त्यावेळेस एकही घरकुलापासून वंचित नसता राहिला. आता आमचा शिवराम आज या ठिकाणी आला नाही पुरुषवाडीचा, तो मला सांगत होता भाऊ आपल्याला हेंगाड्याला जायचंय, याला ते आपली पेटेच्या वाडीला जायचं. तिथं एक असा माणूस आहे, म्हणजे खरं तर आपण याच्यानंतर ती स्टोरी केलेली चांगलं राहील की लहान लहान लेकरं आहेत त्यांचे, घरकुल नाही आहे, म्हणजे अक्षरशः घरावर कुईट आमच्याकडे गवत जे म्हणतात ते आहे. म्हणजे जर खरोखरच सर त्यांना द्यायचेच होते घरकुलं तर पंचायत समिती झेडपी यांच्या ताब्यात होती ना. सभापती त्यांचा होता, उपसभापती त्यांचा होता, आतून लागतं ना साहेब ते द्यायला. नक्कीच नक्की. म्हणजे ह्या एक मुद्दा छेडला बघा, इलेक्शन जर आली ना कुठंतरी केसेस होतात, याचिका दाखल होतात. जसं माजी मंत्री मधुकर पिचड इलेक्शन आला का त्यावेळेस त्यांच्यावर केस दाखल होते आणि याचिका दाखल होते. अशीच सध्या तुम्ही माझी मुद्दा काय म्हणून आम्ही भांगलेनं सुद्धा याचिका दाखल आहे. काय कसं पाहिजे जे काय कसं कोणत्या अँगलने लागतात तुम्ही? नाही म्हणजे त्याच्यात इश्यू असा आहे, केसेचं काय करावं ते जे त्याचं ते राहतंय, पण जो इको सेन्सिटिव्ह झोनचा जो मुद्दा आहे आम्ही पहिल्यापासून त्याच्या विरोधात होतो की पर्यावरणाच्या नावाखाली आदिवासींना उद्ध्वस्त करू नका. तिथं जो महत्त्वाचा मुद्दा आहे की आता त्याचा खरं तर तो सर्वे कितपत झाला आहे काय त्यात, की तिथली जी लोकसंख्या आहे ती गणली गेली की नाही. मग आजही जर विचार केला पर्यावरणाचं ते ठीक आहे, त्या दृष्टीनं आहे वातावरण सगळं तसं चालू आहे. अगोदरच अभयारण्य केलंच होतं ना, आता इको सेन्सिटिव्ह झोन का माती मारला आमच्या, आणि आम्ही पत्रकं वाटलेली त्यात मी पाहिलेलं आहे की त्या ठिकाणी काही सुधारणा करता येत नाही, सिमेंट वापरता येत नाही. आता ज्या केसमध्ये अमित भांगरेंचे त्यांनी जे केलं, त्यांनी जे सुधारणा त्या ठिकाणी ते काय रिसॉर्ट वगैरे बांधला, तर त्याच उद्देशानं ते झालं ना. आज ती केस जर विरोधात गेली साहेब तर सगळं संपणार आहे. आपण माहिती अशोक भांगरेंनी सुद्धा असा काही ठाकर समाज, आदिवासी समाज एकत्र केला तर सरकारच्या विरोधात ते लढले, अशी काही भूमिका घेणार का? घ्यावं लागेल ना, घ्यावं लागेल भूमिका. जर त्या ठिकाणी आदिवासींना राहू द्यायचं असेल, जर तिथून उद्ध्वस्तच करायचं असेल तर मग काही प्रश्न नाही, पण जर त्यांना त्या ठिकाणी राहू द्यायचं असेल, आता आजही तसे सुविधा नाहीच आहेत त्या ठिकाणी. आता धरण एवढं मोठं धरण बांधले, उन्हाळ्यात प्यायला पाणी नाही, पण परिस्थिती भयानक आहे. त्या दृष्टीनं प्रयत्न करावेच लागतील ना त्यांना वाचवण्यासाठी. खरं तर आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आज प्रेस निवडणूक जातीपातीवर आधारित न होता सर्व समाजाला समावेशक असं राजकारण मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं राहिलेलं आहे. आणि इथून पुढे सुद्धा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष जातीपातीच्या आधारे राजकारण करणार नाही. खरं तर अनेक जातींचे नावं घेतली, परंतु असे काही विशिष्ट गट आहे त्यांना जातीच्या आधारे करायचं आहे आणि जातीच्या आधारे त्यांची पोळी भाजायची आहे, परंतु ते होणं शक्य नाही. बहुजन समाजामध्ये कुठल्याही प्रकारे जाती धर्मावर राजकारण होऊ नये. अजून एक मुद्दा
अतिक्रमणाचा निघाला, ज्याने अतिक्रमण केलं त्याच्या विरोधात जर निकाल लागला तर तो निर्णय सर्व त्या भागामध्ये राहणाऱ्या लोकांना लागू होतो. माझ्या गावामध्ये सुद्धा अतिक्रमणाच्या मुद्द्यावर 2 ग्रामपंचायत सदस्यांचं पद गेलेलं आहे, परंतु ज्यांनी केस केलेली आहे त्यांचं ते कुठल्याही पदावर नसल्यामुळं मी स्वतः ते 2 पदं गेलेल्या उमेदवारांना त्यांच्या विरुद्ध केस करण्यासाठी रोखून धरलेलं आहे. कारण ज्यांनी यांची पदं घालवली ती कुठल्याही पदावर नाहीत, म्हणून तो जर निकाल त्यांच्या विरोधात गेला तर माझं अख्खं गाव उद्ध्वस्त होणार आहे. म्हणून मी जातीपातीच्या राजकारणाला कुठेही थारा देत नाही. आमचं शिक्षण मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे, लोकशाहीवादी पक्ष आहे, सर्व समाजाला सर्व कष्टकऱ्यांना एकत्र घेऊन चालणारा पक्ष आहे. अत्यंत गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचे प्रश्न मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सातत्याने पुढे नेत आहे. म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा इंडिया आघाडीबरोबर म्हणजेच महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीबरोबर आहे आणि पुढे भविष्यात आपलं राजकारण करणार आहे.